अतिशय सोप्या पद्धतीनं आणि अतिशय इझिली, अतिशय सिंपल वेनं आपण मॅथ्स कसं लर्न करायचं इथे बघणार आहे. आता 8th स्टँडर्डचं डिस्काउंट अँड कमिशन ह्या लेसनवरती आपण 9.1 हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करत आहे. तर इथे बघा, डिस्काउंट, व्हॉट इज मीन बाय डिस्काउंट? इन शॉर्ट, ऍक्च्युअल रिडक्शन इन मार्क प्राइस. व्हॉट इज मीन बाय मार्क प्राइस? फर्स्ट वी हॅव टू नो. मार्क प्राइस म्हणजे काय? जेव्हा आपण एखाद्या दुकानात जातो, जेव्हा आपण एखादा शर्ट घेतो, तर त्या शर्टवरती प्रिंटेड प्राइस असते. दॅट प्रिंटेड प्राइस इज नथिंग बट मार्क प्राइस. मार्क्ड प्राइस. आता ही मार्क प्राइस तो शॉपकीपर काय करतो? कमी करतो. डिस्काउंट काय असतो त्याप्रमाणे ते कमी करतो, ती कमी किमतीला आपल्याला देतो. तर दॅट ती जी कमी किंमत आहे तिला काय म्हणायचं? मायनस सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस. तर इथं मायनस का केला आपण? याचा मायनस म्हणजे तो म्हणजे डिस्काउंट आहे. म्हणजे ऍक्च्युअल रिडक्शन, हे ऍक्च्युअल रिडक्शन असणार. समजा हे 1000 असेल आणि हे 900 असेल, तर हे 1000 असेल. 1000 काय मार्क प्राइस असेल, तर प्रिंटेड प्राइस असेल, आणि ती कमी करून 900 केलेली आहे. 900 तर किती? 100 रुपये हा डिस्काउंट असतो. आता याच्यातला पहिला प्रश्न 9.1 मधलं, याच्यामध्ये गिव्हन डाटा काय? आपण अगोदर गिव्हन डाटा लिहायचं. गिव्हन डाटा मार्क प्राइस. मार्क प्राइस इज इक्वल टू, इन शॉर्ट मध्ये आपण लिहिलं असं, किंवा मार्क प्राइस असं पण लिहित होतो. मार्क प्राइस इक्वल टू 1700 आणि सेलिंग प्राइस पण दिलेली आहे. सेलिंग प्राइस इक्वल टू 1540. हे दोघांची सबस्ट्रॅक्शन. आता सबस्ट्रॅक्शन सुद्धा आपण कसं, एक वैदिक मॅथमॅटिक्सचा थोडासा भाग आपण इथे सांगतो मी. म्हणजे मॅथमॅटिक्स सबस्ट्रॅक्शन जे आहे ते लगेच कसं करता येईल? 700चं जे आहे ना, असं करायचं. 1600 प्लस 100 आणि 15चं 1500 प्लस 40. ह्याचं सबस्ट्रॅक्शन कसं होईल? 1600 1500 100 आणि 100 मायनस 40 60. हे लगेच करता येतं आपल्याला. That is 60. That is 60 here. That is the answer. 160 rupees a discount in mark price. आणि सेलिंग प्राइस म्हणजे काय? सेलिंग प्राइस इक्वल टू रिड्यूस्ड मार्क प्राइस. म्हणजे डिस्काउंट इज द ऍक्च्युअल रिडक्शन. म्हणजे 100 रुपीज आपण बघितलं, 1000 रुपीज मार्क प्राइस आणि 900 रुपीज सेलिंग प्राइस. तर 100 रुपीज डिस्काउंट आणि ती कमी केलेली मार्क प्राइस आहे. रिड्यूस म्हणजे कमी केलेली मार्क प्राइस म्हणजे सेलिंग प्राइस. म्हणजेच काय? सेलिंग प्राइस इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. हा एक फॉर्म्युला आपण याच्यामध्ये करू शकतो. हा एक फॉर्म्युला आहे. आता सेकंड फॉर्म्युला एक आहे, जेव्हा डिस्काउंट इन पर्सेंटेज असेल. आता हे आपण 100 रुपीज काय झालं? टोटल डिस्काउंट झालं. डिस्काउंट गिव्हन आणि पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट म्हणजे पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. डी म्हटलं आपण. डी म्हणजे डिस्काउंट. तर काय म्हणायचं त्याला? डिस्काउंट गिव्हन अपॉन मार्क प्राइस into 100. और लेट एक्स बी द डिस्काउंट, पर्सेंट डिस्काउंट असेल तर ते असंही लिहिता येतं. आपल्या पुस्तकामध्ये टेक्स्टबुक नाही असंच आहे. डिस्काउंट डी अपॉन मार्क प्राइस. This is another equation. This is another formula. हा सेकंड फॉर्म्युला आहे.
असंही लिहिता येतं किंवा असंही लिहिता येतं. म्हणजे पर्सेंट डिस्काउंट म्हणजे 10% डिस्काउंट असेल तर 10/100. आता याच्यामध्ये सेकंड जो 9.1 मध्ये आहे त्याच्यामध्ये सेकंड गिवन डाटा काय, गिवन डाटा मार्क प्राइस दिलेले, मार्क प्राइस किती 990 रुपीज ही मार्क प्राइस दिलेली आणि पर्सेंटेज डिस्काउंट पण दिलेला आहे इक्वल टू 10%. आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. पहिल्यांदा आपण डिस्काउंट वरून आपल्याला टोटल डिस्काउंट करावं लागेल आणि नंतर मार्क प्राइस प्रमाणे सेलिंग प्राइस करावं लागेल. तर डिस्काउंट दिलेला आहे म्हणजे 10% डिस्काउंट म्हणजे समजा 100% मार्क प्राइस असेल तर त्याच्यावरती हा 10% डिस्काउंट. म्हणजेच काय आपण बघितलं फॉर्म्युला x/100 इक्वल टू टोटल डिस्काउंट किंवा डिस्काउंट गिवन अपॉन मार्क प्राइस. हे x किती दिलंय 10, 10/100 आणि डिस्काउंट घेऊन किती दिलंय तो आपल्याला काढायचा आहे. आपण त्याला डी म्हणूया तिथे कंसात डी, डी अपॉन मार्क प्राइस किती आहे 990. तर आपल्याला 990 इकडे असं आणावं लागेल. इथं देअरफॉर म्हणता येईल. अगोदर येता या ठिकाणी देअरफॉर साइन, देअरफॉर साइन डी इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला, हे 99 इकडे येईल म्हणजे वरती येईल म्हणजे हे आपण इकडे लिहूया आणि हे इकडे लिहूया म्हणजे 990 इंटू 10/100 0000 म्हणजे डी इक्वल टू 9900 हा टोटल डिस्काउंट झाला म्हणजे डिस्काउंट गिवन टोटल डिस्काउंट. आता हा टोटल डिस्काउंट काय करायचं याच्यातून काय करायला आपल्याला हे पुढचं हे माहित आहे काय याच्यामध्ये सेलिंग प्राइस, सेलिंग प्राइस काढायची आपल्याला. सेलिंग प्राइस इक्वल टू क्वेश्चन मार्क असा आहे त्यामुळे सेलिंग प्राइस इक्वल टू मार्क प्राइस मायनस टोटल डिस्काउंट, टोटल डिस्काउंट इक्वल टू काय होईल हे 990 मायनस 99. काय म्हणता येईल आता मायनस करायचं म्हणजे आता इथं बघा याच्यामध्ये सुद्धा इथं 90 आहे, इथं 90 प्लस 9 असं करता येईल. असं लिहिता येईल 900 प्लस 90 आणि हे म्हणजे काय 90 या कंसात 90 प्लस 9 हे 99 निघून गेलं. 900 मायनस 9 म्हणजे किती 800. आता 800 आणि वरती 100 आहे म्हणजे हे कसं आहे 800 प्लस 100. 100 मधून 9 गेलं तर किती राहिलं 100 मधून 9 गेलं तर 91 राहिलं ना. 91 प्लस 9 100 हे 91 इथलं यायचं आणि हे 800 इथं. दिस इज द आन्सर. हा झाला इधर इज सेलिंग प्राइस. इथं आन्सर लिहायचं आन्सर सेलिंग प्राइस इज 891 रुपीज. अशा पद्धतीने आपण मायनस करताना सुद्धा आपण थोडंसं वैदिकचा आपण यूज करतोय त्यामुळे पट दिशा आपल्याला उत्तर येते. तर व्हेरी इझिली हे सगळं आपल्याला करता येते. त्यामुळे गिवन डाटा काय गिवन डाटा सेलिंग प्राइस दिलेली आहे. सेलिंग प्राइस इक्वल टू 900. नंतर पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट दिलेलं आहे किती 20% आणि मार्क प्राइस दिलेली आहे
मार्क प्राइस क्वेश्चन मार्क. हिअर आता इथं आपण बघूया 20% डिस्काउंट. 20% डिस्काउंट म्हणजे 100% मार्क प्राइस असेल -20 बरोबर 80%. 80 हे काय झालं, हा डिस्काउंट झाला आणि ही झाली सेलिंग प्राइस. म्हणजे याचं पुढे काय म्हणता येईल आपल्याला, 80 अपॉन 100 म्हणजेच काय, सेलिंग प्राइस अपॉन मार्क प्राइस. बरोबर की नाही. म्हणजे सेलिंग प्राइस, देअरफॉर सेलिंग प्राइस अपॉन मार्क प्राइस इक्वल टू 80 अपॉन 100 इक्वल टू काय म्हणता येईल आता, सेलिंग प्राइस किती दिलेलं आहे 900 अपॉन मार्क प्राइस MT मार्क प्राइस. आता मार्क प्राइस इकडे वरती आली तर हे 100 तिकडे जाईल आणि 80 खाली जाईल. म्हणजे देअरफॉर मार्क प्राइस इक्वल टू 80 अपॉन 100 हे तसंच राहील इकडे आणि इंटू हे. आता इथे वरती हे तिकडे जाणार म्हणजे हे खाली जाणार म्हणजे हे 900 वरतीच राहणार. 900 इंटू हे 100 जाणार आणि अपॉन 80 हे 0 0 गेले. 8 न डिवाइड करायचं. 8 1 जार 8 नंतर 900 ला डिवाइड करायचं 8 1 जार 8 मायनस झाले 1 राहिलं 0 परत 1 8 मायनस 2 राहिलं परत 0 8 2 जार 16 4 राहिलं परत 0 जिथे पॉईंट घेतला आणि 8 5 जार 40 म्हणजे इथे काय झालं 1 1 2.5 इंटू 10 हे 10 उरलेले हे 10 म्हणजे काय होईल इक्वल टू 112.5 इंटू 10 8 1 जार हे इथं 1125 असं होईल. म्हणजे इक्वल टू काय होईल मार्क प्राइस इक्वल टू 1125 रुपीज. दिस इज द आन्सर. Understood? This is the answer. आपल्याला हे म्हणता येईल 8 1 जार 8 आणि 112.5 असं होईल आणि दिस इज द आन्सर. फोर्थ काय, फोर्थ गिवन डाटा मार्क प्राइस दिलेले आहे 3000 percentage discount equal to 12% आणि सेलिंग प्राइस क्वेश्चन मार्क आणि डिस्काउंट क्वेश्चन मार्क. आता आपल्याला माहित आहे की 12% डिस्काउंट म्हणजे 12 अपॉन देअरफॉर 12 अपॉन हे रुपीज आहे 12 upon 100 equal to 12 upon 100 equal to discount given upon mark price. Therefore हा फॉर्म्युला माहित आपल्याला म्हणजे लेट X% बी डिस्काउंट असेल तर बी डिस्काउंट पर्सेंटेज डिस्काउंट तेव्हा हा फॉर्म्युला यूज करतो. तर इथं काय होईल इथं इक्वल टू देअरफॉर 12 upon 100 इक्वल टू हा डी बनवू डी अपॉन 3000. आता डी इकडे होईल म्हणजे देअरफॉर डी इक्वल टू ए वरती जाईल
3000 into 12 upon 100. 0 0 0 0 जाईल. 12 into 30 36 360. हा टोटल डिस्काउंट झाला. डिस्काउंट घेऊन डिस्काउंट गिवन therefore डिस्काउंट घेऊन इकडून 360. आता हा डिस्काउंट आपण याच्यातून मायनस केला की आपल्याला सेलिंग प्राइस मिळणार. therefore सेलिंग प्राइस इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट गिवन. हा इक्वल टू 3000 मायनस 360. आता इथं सुद्धा काय करायचं आपण 360 म्हणजे 400 आहे. म्हणजे याच्यामध्ये 2600 प्लस 400 आहे. 400 मध्ये 360 काढायचं म्हणजे त्याला 400 मायनस 6 हे 60 इक्वल टू हे 40 आणि हे 40 म्हणजे 2640. दॅट इज द आन्सर. लक्षात येतं का? इथं डायरेक्ट 3 मायनस 340 करायचं. 360 आहे म्हणजे इथं 0 येईल, इथं 4 येईल, इथे 1, इथं 6 येईल, इथं 1 2 येईल. टोटल आन्सर इज सेम. therefore selling price is equal to 2640. हे आन्सर. असं सगळं. मार्क प्राइस ऑफ मिक्सर दिलेले आहे. मार्क प्राइस ऑफ मिक्सर कितना 2300 रुपीज. And selling price also given of mixer, what is 1955 rupees. आपल्याला माहित आहे MP मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस आणि क्वेश्चन मार्क कशात आहे तर पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट आणि डिस्काउंट टोटल डिस्काउंट घेऊन टोटल डिस्काउंट तो पण विचारेल. हे दोन विचारेल. त्यामुळं इक्वल टू टोटल डिस्काउंट. इथे 23 मायनस 1955 इक्वल टू आता ही किती आहे 2000 प्लस 300 आहे. आता हे किती आहे 45. याच्यात 45 ऍड केलं की 2000 होते आणि हे 300 3 लिहिलं आणि हे याच्यात 45 केलं 45 ऍड केलं की हे 2000 होते म्हणजे हे 2000 पासून जाणार म्हणजे 345 इज द आन्सर. किंवा आपण इथं डायरेक्ट 2300 मायनस 1955 असं सुद्धा करू शकतो. दॅट इज द आन्सर. 355 इज टोटल डिस्काउंट. काय आहे हा टोटल डिस्काउंट आन्सर. हे फर्स्ट आन्सर आपल्याला दिलेलं आहे. दिस इज द आन्सर. आन्सर फर्स्ट हे आपल्याला मिळालं. पहिलं इथं मिळालं. हे अशा प्रकारे तुमच्या लक्षात येत नसेल तर अशा प्रकारे डिस्क्रिप्शन. पण हे सोपं आहे बघा. इथं हे 300 जे एक्स्ट्रा आहे हे 300 इथे लिहिलं आणि हे 45 ऍड केलं की ते 45 इथे करायचं. याच्यात मायनस केलं की 45 राहणार. 345 बघा मला. नेक्स्ट इज आता हा टोटल डिस्काउंट काय करायचा. याच्यामध्ये आपल्याला पर्सेंट डिस्काउंट म्हणजे काय माहिती आहे आपल्याला. डिस्काउंट टोटल डिस्काउंट हा डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस इंटू 100. therefore हा किती दिलेला आहे आता काढला आपण 345 अपॉन 3000 23,000 2300 into 100
डिवाइड जाणार. आता 23 न डिवाइड करायचं आहे आपल्याला. 23 डिवाइड बाय 3 4 5 1 2 3 मायनस केलं 1 झालं 1 आणि इथं 5 आणि 23 5 जार तर 5 जार 1 1 5 बघा 5 5 3 जार 15 आणि 2 5 जार 1 5 जार म्हणजे 2 इंटू ला 5 जर केलं आपण 23 ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर एवढं येतं. 5 3 जार 15 1 5 जार 10 आणि तसं येणार. दॅट इज 115 0 0 0. So it equal to 15%. Therefore answer is percentage of discount equal to 15%. The answer. Correctly. In this example, percentage of discount is given. Percentage discount on television set, that is 11%. 6th example. Then the percentage of discount हे अशा प्रकारे लिहायचं बरं का. डी पर्सेंटेज पण अगोदर पर्सेंटेज लिहितो तो पर्सेंटेज अपॉन डिस्काउंट असं नको. दिस विल बी बेटर. पर्सेंटेज डिस्काउंट equal to 11% on television set, and the cost price of television set is equal to selling price of shopkeeper. शॉपकीपर ची सेलिंग प्राइस किती आहे ती कस्टमरची कॉस्ट प्राइस आहे. म्हणजे सेलिंग प्राइस ऑफ टेलिव्हिजन सेट दॅट इज सेलिंग प्राइस इक्वल टू 22,250. ही झाली सेलिंग प्राइस ऑफ शॉपकीपर आणि हा पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट 11%. आता पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट what is implies समजा 100 मार्क प्राइस असेल तर सेलिंग प्राइस किती असणार आहे 100 मायनस 11 89 आणि त्याचा रेशो असेल रेशो पाहिजे मार्क प्राइस अपॉन देयरफॉर सेलिंग प्राइस इक्वल टू समजा 100 असेल मार्क प्राइस तर सेलिंग प्राइस किती 89 इक्वल टू आता मार्क प्राइस आपल्याला विचारलेले मार्क प्राइस अपॉन सेलिंग प्राइस 22,250. therefore mark price equal to this will come this side then this हे असंच राहील 100 अपॉन 89 इंटू 20. फक्त आपण इकडे घेतलं इकडे घेतलं. मग आता इथं भाग जातो याला भागायचं म्हणजे 2,550 डिवायडेड बाय 89 जर करायचं म्हटलं तर 2 भाग जातो 178 आणि नंतर 5 चा भाग जातो हे 4445 नंतर 5 चा भाग नंतर 445 होतं. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा आणि नंतर हे 0 होते. तर याचा अर्थ 91 आणि इथे 250 इक्वल टू 1000 इंटू 100 इंटू 250 म्हणजे 25,000 झालं. 25,000 is mark price. Answer should be right like this. Answer mark price is 25,000 rupees. The answer. Very easily you can solve this. Okay, काही लेंदी प्रोसेस नाही काही नाही. Very simple way.
After offering discount of 10% on a marked price, a customer gets total discount of 17 rupees. To find the cost price for the customer, fill in the following boxes with appropriate numbers and complete the activity. Suppose marked price of the item is equal to 100 rupees. Therefore, for customer, that item costs 100 minus 10 equal to 90 rupees, and hence when the discount is 10%, the selling price is 90 rupees. Suppose when the discount is 17 rupees, the selling price is X rupees. Then therefore X upon, in this bracket, 70 equal to, this is selling price, X is the selling price, over here 90 and here 10% discount. Discount is 10, 90 upon 10. That means therefore X upon 17 equal to 90 upon 10. 0 0 cancel. Therefore X equal to 9 into 70. That costs 153. This is the answer. Selling price. This is this is selling price. Rupees. Okay. 8th example. Here the shopkeeper decides to sell a certain item at a certain price. He tags the price on that item by increasing the decided price by 25%. Suppose 100 rupees is a decided price. Decided price. 100 rupees is decided price. Then by increasing 25% of this, by increasing 25% means equal to 125 rupees है. 125 rupees ये प्राइस है, बरोबर. 100 rupees decide price and 25 plus 25 125%, 125 rupees है. Then by offers, he offers discount of 20%. Discount 20% म्हणजे ह्याच्या 20% डिस्काउंट दिला म्हणजे कसं होईल. व्हॉट इम्प्लाइज दॅट, काय होईल याचा अर्थ काय, साठी हा काय म्हणजे काय 25% into 20 upon 100 एवढा डिस्काउंट दिला म्हणून त्याचं काय होईल 125 into 20 upon 100 इक्वल टू 0 0 जाईल आणि 125 म्हणजे किती 125 into 2 250 upon 100 10 250 हे 0 म्हणजे 25 आहे. 25 हा डिस्काउंट झाला म्हणजे आता याच्या 120 मधून 25 मायनस करायला पाहिजे म्हणजे परत जी आपली सेलिंग प्राइस असेल म्हणजे आपल्याला सेलिंग प्राइस जी होईल ती किती होईल. देयरफॉर सेलिंग प्राइस इक्वल टू 125 of minus 25, it will be 100 rupees. Again same price will become here.
म्हणजे डिसाइड प्राइस 100 रुपीज, त्याच्यावरती डिस्काउंट दिला 25%, 125 झालं. आता 20% डिस्काउंट दिला म्हणजे 125 इंटू हे डिस्काउंट एवढं झालं, तो मायनस करायला पाहिजे इथून. 125 म्हणून 125 म्हणून मायनस केला 25, तर 100 रुपीज हा टोटल प्राइस आली, टोटल सेलिंग प्राइस आली. दिस इज द आन्सर. व्हेरी सिंपल वे, व्हेरी इझिली वी कॅन गॉट द आन्सर.